चित्रात पहा, राजू 4 पायऱ्या चढत वर गेला आणि तिथून 4 पायऱ्या खाली उतरला. त्यावेळेस तो मूळ जागेवर आला. इथे मणी शून्यावर उभी आहे. ती उजवीकडे 3 उड्या मारत गेली आणि तिथून 3 उड्या मारत डावीकडे आली. त्यावेळेस ती पुन्हा शून्यावरच आली. आपण आता पाहिलं की राजू आणि मनी यांनी एक कृती केली आणि त्याच्या एक विरुद्ध कृती केली. जसं की राजू 4 पायऱ्या वर चढला आणि 4 पायऱ्या खाली उतरला. त्यावेळेस त्याच्या अगोदरच्याच जागेवर आला. मनी शून्यावर होती. तिने 3 उड्या मारत ती उजवीकडे गेली आणि तिथून ती 3 उड्या मारत डावीकडे आली. त्यावेळेस ती पुन्हा शून्यावरच आली. ह्या जशा विरुद्ध कृती आहेत, तशाच विरुद्ध संख्याही असतात. तर आपण आज पाहूया की विरुद्ध संख्या म्हणजे काय आणि त्या कशा असतात. इथे पहा, ही एक संख्या रेषा आहे आणि संख्या रेषेच्या मध्ये शून्य असतो आणि उजवीकडे आपण गेलो की धनसंख्या असतात आणि डावीकडे गेलो की ऋण संख्या असतात. इथे आपण पाहूया की शून्यापासून 4 घरं उजवीकडे धन 4 आहे, तर शून्यापासून 4 घरं डावीकडे ऋण 4 आहे. या संख्यांची आपण बेरीज करून पाहूया. जेव्हा धनसंख्या असते त्यावेळेस आपण उजवीकडे जातो, तर ऋण संख्या असते त्यावेळेस आपण डावीकडे जातो. या ठिकाणी शून्यापासून उजवीकडे 4 घरं हे 4 आहे. आता आपल्याला यात वजा 4 मिळवायचे किंवा ऋण 4 मिळवायचे, म्हणजे आपल्याला 4 घरं डावीकडे जावं लागेल. आपण 4 घरं जर डावीकडे आलो तर पहा, आपण पुन्हा शून्यावरच येतो. म्हणजे काय झालं की 4 आणि ऋण 4 यांची बेरीज 0 आली. आता आपण पाहूया की ऋण 5 आणि 5 यांची बेरीज केली तर काय होतं. ऋण 5 म्हणजे शून्यापासून डावीकडे 5. आता यामध्ये धन 5 मिळवायचे, म्हणजे आपल्याला 5 घरं उजवीकडे जावं लागेल. आपण उजवीकडे ज्यावेळेस आपण 5 घरं येतो पुन्हा आपण शून्यावर येतो. म्हणजे काय झालं की ऋण 5 आणि धन 5 यांची बेरीज सुद्धा 0 आली. या ठिकाणी बघूया आपण की धन 4 आणि ऋण 4 ह्या संख्या रेषेवर पाहूया आपण की ह्या दोन्ही संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर आहेत. म्हणजे धन 4 उजवीकडे आहे तर ऋण 4 डावीकडे आहे. धन 7 पाहूया आपण, शून्यापासून 7 घरं उजवीकडे आहे, तर ऋण 7 ही शून्यापासून 7 घरं डावीकडे आहे. धन 10 आणि ऋण 10 देखील असेच आहेत. ह्या संख्या ज्या आहेत ह्या संख्या शून्यापासून सारख्या अंतरावर तर आहेतच, परंतु या संख्या देखील सारख्या आहेत. इथे 4 आहे, इथेही 4 आहे. मात्र यांचं जे चिन्ह आहे हे चिन्ह एकमेकाच्या विरुद्ध चिन्ह आहे. मग अशा संख्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ऋण 4 आणि 4, ऋण 7 आणि 7 किंवा ऋण 10 आणि 10 ह्या संख्या एकमेकाच्या विरुद्ध संख्या आहेत. दोन विरुद्ध संख्यांची जर आपण बेरीज केली तर त्यांची बेरीज 0 येते. किंवा आपल्याला असं म्हणता येईल की ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात.